विद्यार्थ्यांनो सप्रेम नमस्कार. ज्ञानवंदना एज्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सामान्यज्ञान या टॉपिकवर महत्त्वपूर्ण असे 25 प्रश्न बघायचे आहेत 50 गुणांसाठी. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. आज आपण 25 प्रश्न जे बघणार आहोत त्याच प्रश्नामधील एक तुमच्यासाठी होमवर्क असणार आहेत, त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे. तसेच जेवढेही प्रश्न आपण बघणार आहोत त्यांचा तुम्ही मॉक सराव करू शकता. प्रश्न विचारल्यानंतर आपल्याकडे वेळ असेल त्यावेळेत आपण प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचे. चुकलं तरी हरकत नाही, प्रयत्न करायचा आहे आपल्याला. पहिला प्रश्न आहे, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोठे आहे? ठाणे, पुणे, नागपूर की नाशिक? मुंबई उच्च न्यायालयाची तयारी करताय तर प्रश्नाचं उत्तर लगेचच यायला हवं. खाली लगेच कमेंट करा. योग्य उत्तर आहे ऑप्शन 3 नागपूर. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील अनुसूचित जाती व जमातींसाठी किती विधानसभा मतदारसंघ राखीव आहेत? 51, 52, 53 की 54? तर सांगा योग्य उत्तर काय आहे? ते आहे ऑप्शन 4 54. यानंतर पुढील प्रश्न, भारतीय राज्यघटनेने निश्चित केलेली राज्य विधानसभेची जास्तीत जास्त सभासद संख्या किती आहे? 550, 100, 250 की 60 ते 500? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन 4 60 ते 500. तसेच विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओचं टार्गेट आहे 100+ लाईक. तर लाईक आपण करायचं आहे आणि हे टार्गेट अचीव करण्यामध्ये आम्हाला मदत करायची आहे. यानंतर पुढील प्रश्न, संसद राज्यातील विधान परिषद डॅडॅश यांच्या शिफारशीवरून रद्द करू शकते? राष्ट्रपती, राज्यपाल, राज्य मंत्रिमंडळ की राज्य विधानसभा? याचं योग्य उत्तर आहे संसद राज्यातील विधान परिषद राज्य विधानसभेच्या शिफारशीवरून रद्द करू शकते. यानंतर पुढील प्रश्न, लोकायुक्त संस्था 1972 साली स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? राजस्थान, ओडिसा, हरियाणा की महाराष्ट्र? तर सांगा लोकायुक्त संस्था 1972 साली स्थापन करणारे भारतातील पहिले जे राज्य आहे ते आहे ऑप्शन 4 महाराष्ट्र. यानंतर पुढील प्रश्न, भारतात घटना दुरुस्तीचे अधिकार आहेत. न्याय यंत्रणेस, सर्वसामान्य जनतेस, कार्यकारी मंडळास की कायदे मंडळास? तर भारतात घटना दुरुस्तीचे जे अधिकार आहेत ते कायदे मंडळाला आहे. यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या कलमान्वये एखाद्या महत्त्वाच्या कायदेशीर बाबींवर राष्ट्रपती न्यायालयाचा सल्ला घेऊ शकतात? कलम 120, 121, 141 की 143? योग्य उत्तर आहे ऑप्शन 4 कलम 143. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या वर्षी भारतात पहिला विधी आयोग नेमला गेला? 1947, 1951, 1955 की 1960? तर भारतातील पहिला विधी आयोग जो आहे तो ऑप्शन 3 1955 मध्ये नेमला गेला. यानंतर पुढील प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील पहिली दुरुस्ती खालीलपैकी कोणत्या वर्षी केली गेली? 1950, 1951, 1952 की 1953? विद्यार्थ्यांनो आपण गेस करायचं आहे. गेस करून खाली कमेंट करा. चुकायला घाबरायचं नाही, बिनधास्त चुका करायच्या. जेव्हा चुका कराल तेव्हा मी आन्सर सांगेल, तो प्रश्न कायमस्वरूपी तुमच्या लक्षात राहील. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 2 1951. यानंतर पुढील प्रश्न, समवर्ती सूचीची संकल्पना भारताने कोणत्या देशाच्या घटनेवरून घेतली आहे? अमेरिका, रशिया, फ्रान्स की ऑस्ट्रेलिया? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 4 ऑस्ट्रेलिया देशाच्या घटनेवरून घेतली आहे. पुढील प्रश्न, कोणाची मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहू शकतात? राष्ट्रपती, पंतप्रधान, संसद की सर्वोच्च न्यायालय? तर लक्षात घ्या, राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहू शकतात. राज्यपालांना शपथ राष्ट्रपतीच देतात, त्यांची नेमणूक देखील राष्ट्रपती करतात आणि त्यांचीच मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहू शकतात. तुमच्यासाठी होमवर्क, महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत खाली कमेंट करायचं आहे. आणि जर तुम्हाला करंट अफेअरची डेली बेसिसवर तयारी करायची असेल तर आपलं यूट्यूब चॅनल आहे डेली करंट अफेअर, त्याला तुम्ही आत्ता सबस्क्राईब करा, ज्यावर आपण डेली रोज सकाळी 6 वाजता चालू घडामोडींचा व्हिडिओ घेऊन येतो, ज्यामध्ये 10 प्रश्न अधिकच्या माहिती सोबत तुमच्यासाठी आणत असतो. पुढील प्रश्न, डॅडॅश हा संघराज्य व घटकराज्य यांमधील दुवा म्हणून कार्य करतो? मुख्यमंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती की राज्यपाल? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 4 राज्यपाल. पुढील प्रश्न, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी कोण असतात?
उपराष्ट्रपती, राज्याचे सचिव, मुख्यमंत्री की राज्यपाल? योग्य उत्तर आहे मुख्यमंत्री. पुढील प्रश्न, संघीय शासन व्यवस्थेमध्ये ऑप्शन 1 सत्तेचे केंद्रीकरण केलेले असते, सत्तेचे विकेंद्रीकरण केलेले असते, यामध्ये केवळ एकच सरकार असते की यामध्ये केवळ प्रांतीय सरकारे असतात? योग्य उत्तर आहे ऑप्शन 2 सत्तेचे विकेंद्रीकरण केलेले असते. पुढील प्रश्न, भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले? 8 डिसेंबर 1946, 9 डिसेंबर 1946, 15 डिसेंबर 1946 की 15 ऑगस्ट 1947? योग्य उत्तर आहे ऑप्शन 2 9 डिसेंबर 1946. पुढील प्रश्न, भारतात सर्वोच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्तींसह किती न्यायमूर्ती आहेत? 30, 34, 31 की 25? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन 2 34. यानंतर पुढील प्रश्न, पहिल्या बैठकीच्या वेळी घटना समितीचे उपाध्यक्ष म्हणून कोणाला मनोनीत करण्यात आले होते? के संथानम, अबुल कलाम आझाद, जॉन मथाई की फ्रँक अँथोनी? याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन 4 फ्रँक अँथोनी. पुढील प्रश्न, पंतप्रधानांच्या निर्देशावरून जर एखादा केंद्रीय मंत्री राजीनामा देत नसेल तर राष्ट्रपती त्यास पदावरून काढून टाकू शकतात, पंतप्रधान त्यास पदावरून काढून टाकतात, पंतप्रधान स्वतःच राजीनामा देतात की लोकसभा त्याच्याविरुद्ध ठराव पास करते? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 1 राष्ट्रपती त्यास पदावरून काढून टाकू शकतात. पुढील प्रश्न, भारतातील कोणत्या घटक राज्याची स्वतःची स्वतंत्र राज्यघटना होती? जम्मू काश्मीर, महाराष्ट्र, बिहार की आंध्र प्रदेश? तर योग्य उत्तर आहे जम्मू काश्मीर घटक राज्याची स्वतःची स्वतंत्र राज्यघटना होती. पुढील प्रश्न, डॅडॅश हे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, वल्लभभाई पटेल, डॉक्टर राजेंद्र प्रसाद की पंडित नेहरू? योग्य उत्तर आहे ऑप्शन 3 डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आणि विद्यार्थ्यांनो, अजूनही व्हिडिओला लाईक केला नसेल तर एक लाईक करा, खाली हाईप बटन येईल त्यावर देखील क्लिक करा जेणेकरून यूट्यूब हा जो व्हिडिओ आहे तो इतरांपर्यंत शेअर करेल. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील एकूण तालुक्यांची संख्या सांगायची आहे? 350, 355, 351 की 357? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 2 355. पुढील प्रश्न, विधान परिषदेतील किती सदस्य हे शिक्षक मतदारसंघातून निवडले जातात? 1/2, 1/4, 1/12 की 1/3? तर लक्षात घ्या, विधान परिषदेतील ऑप्शन 3 1/12 सदस्य शिक्षक मतदारसंघातून निवडले जातात. पुढील प्रश्न, भारतात घटनात्मकरित्या किती भाषांना मान्यता देण्यात आली आहे? 14, 18, 20 की 22? योग्य उत्तर आहे ऑप्शन 4 22. पुढील प्रश्न, राज्यपाल कोणास जबाबदार असतो? मुख्यमंत्री, गृहमंत्री, पंतप्रधान की भारताचे राष्ट्रपती? तर राज्यपालांची नियुक्ती कोण करतो? राष्ट्रपती. कोणाची मर्जी असेपर्यंत राज्यपाल पदावर राहू शकतात? राष्ट्रपती. तर राज्यपाल हे जे जबाबदार आहेत ते आहे भारताचे राष्ट्रपती यांना. महाराष्ट्राचे राज्यपाल तुम्ही सांगायचे. भारताचे राष्ट्रपती कोण आहेत ते सांगा आणि भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती कोण खाली कमेंट करा. पुढील प्रश्न, डॅडॅश हे भारताचे 25वे राज्य बनले? गोवा, मिझोराम, सिक्कीम की झारखंड? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 1 गोवा. तर या पद्धतीने आपण एकूण 25 प्रश्न बघितले. तुमचे किती बरोबर आले खाली कमेंट करा. तुमच्यासाठी होमवर्क मी ऑलरेडी सांगितलं आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल, भारताचे राष्ट्रपती आणि भारताचे उपराष्ट्रपती कमेंट करा. मुंबई उच्च न्यायालय लिपिक शिपाई हमाल चालक 15,000 प्रश्न, 300+ ऑनलाईन टेस्ट. प्राईज आहे 299. ऑफरमध्ये 240 रुपयामध्ये मटेरियल मिळत आहे. न्यू 20 हा कुपन कोड यूज करायचा आहे. याकरता ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि हा कोर्स परचेस करा. डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत. आजच्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपलं जे दुसरं यूट्यूब चॅनल आहे डेली करंट अफेअर त्याला देखील आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू.